बाबांचा विचार तू करायला हवा होतास दीपू. तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्या आयुष्याची वाट लावलीस तू दीपू. हे बघ ताई, मी तुला म्हंटल ना, तुला माझा राग आलाय ना, तू मला वाटेल ते बोल, पण आई बाबांसाठी तरी घरी चल प्लीज. मेली तुझी ताई. जा आई बाबांना जाऊन सांग. अगं बघत काय बसलीयस, निघ इथून. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. अहो जेवून घ्या ना. सानिका आणि दीपू जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत माझ्या घशाखाली अन्नाचा एक कणही उतरणार नाही. बाबा तुम्ही नका ना काळजी करू. दीपू गेलीये ना, मग दीपू सानूला नक्की घेऊन येईल. शलाकाजी योग्यच बोलतात सर. सानिका येईलच इतक्यात. आणि मी काय म्हणते सर, सानिका जरा चिडचिड करते, पण तिचा राग खूप लवकर शांत होतो. अहो 2 घास खाऊन घ्या ना. खूप वेळ झाला मानती, अजून आली कशी नाही. तू जेवून घ्या, भूक लागली असेल ना तुला. काय काय बोलतो इंद्रा, माझी भूक केव्हाच मेली आहे. अरे सानिका अशी कशी वागू शकते. मला सुचत नव्हतं यार काय बोलावं ते. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल. तरी बरं दीपिका मॅडम होत्या म्हणून खरं कळलं. आता या दोघांनी अजून किती राडे घालून ठेवले असते काय माहिती. असं तू खूप वेळ झाला दीपिका मॅडम गेल्या. तर ठीक तर असतील ना, म्हणजे कुठल्या अडचणीत तर अडकल्या नसतील ना मॅडम. दीपू तुला कोणत्या भाषेत सांगू, माझ्या डोळ्यासमोर उभी राहू नकोस. निघ इथून. हे बघ ताई, मी तुला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. आतापर्यंत ना तुझ्या वागण्याचा आई बाबांना खूप त्रास झाला. प्रत्येक वेळी मी तुला सांभाळून घेतलं, पण आता नाही, आता बास. आज काहीही झालं तरी मी तुला इथून घेऊन जाणार आहे. चल माझ्या बरोबर. नाही येणार. काय करणार आहेस, काय करणार आहेस तू दीपू. हे बघ दीपू, तू काही केलंस ना तरी मी आता तिकडे येणार नाही. आणि तू सुद्धा यापुढे या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. साळगावकरांची श्रीमंती बघून तुझे डोळे फिरलेत ना, म्हणून इथे न बोलवता सारखी सारखी येतेस ना तू. पण आता हे शेवटचं आहे. यापुढे या घरामध्ये तू पाऊल ठेवायचा नाहीस. निघ, आत्ताच्या आत्ता निघ दीपू तू इथून. निघ इथून. चालती हो दीपू. दीपू निघ इथून. हे बघ मी तुला शेवटचं सांगतेय, मी त्या घरात पुन्हा येणार नाही आणि तू साळगावकरांच्या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही. चालती हो इकडून दीपू. चालती हो.
दीपू 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 उठ ना दीपू कार्तिक कार्तिक दीपू दीपूला बोल ना काय झालं कार्तिक बघ ना मी मुद्दामून काही नाही केलं रे बघ ना काय झालं जिवंत आहे अजून दीपू उठ ना दीपू हॉस्पिटल कार्तिक हॉस्पिटल कार्तिक ॲम्ब्युलन्सचा फोन लाव पटकन कार्तिक ॲम्ब्युलन्सचा फोन लाव ना अगं सानू केवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय तिचा बघ ना रक्त पण खूप वाहत आहे अगं मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल आणि माझ्याकडे आता तेवढे पैसे नाही आहेत कार्तिक दीपूला काही झालं ना तर दीपू दीपू उठ ना तू लाव ना फोन ॲम्ब्युलन्सला थांब थांब आपण दादाला फोन लावूया नको वेडायस ना तू काय भाऊजींना का फोन लावतोय तू अगं सानू दादाला सांगावं तर लागेल ना ऍक्सिडेंट कसा झालाय ते असं काय करतेस नको ना प्लीज नको ना मी मुद्दाम नाही केलंय कार्तिक मी मुद्दाम नाही केलंय हो थांब जरा मला विचार करू दे हे बघ दीपू मी काहीतरी करतो दीपू उठ ना दीपू उठ दीपू दीपू आली कशी नाही अजून? आणि फोन पण लागत नाहीये तिचा मला खूप भीती वाटते तुम्ही काहीतरी करा ना देवाजवळचा दिवाही विझला मला धडधडतंय मी येतो जाऊ ऐका ना मी फोन लावून बघते थांबा सरांची अवस्था बघवत नाही यार सत्तू थोडे टेन्शन मध्ये दिसत आहेत सर अरे पण दीपिका मॅडम कशा आल्या नाहीत अजून तर सत्तू त्या सानिका आणि कार्तिकने काही राडा नको घाला सर मी बघून येतो सानिका आणि दीपिका मॅडमना दीपूचा फोन लागलाय हा आई आई थांब सानू सानिका थांब फोन नको उचलूस थांब जरा थांब अगं थांब तो फोन उचलू नकोस तिला सांगावं लागलं अगं थांब सानू मला जरा विचार करायला वेळ मिळू दे जरा थांब दीपू एक मिनिट थांब अरे आईला सांगायला आपण ना शांत बस हा फोन उचलायचा नाहीये तू मला जरा विचार करू दे थांब मला विचार करू दे नाही उचलत आहे मी जाऊ नको नाही सर मी जातो चल सत्तू कार्तिकचा फोन हा बोल कार्तिक हॅलो दादा इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे दादा रे काय झालंय कार्तिक असा रडतोयस कशामुळे अरे दादा दीपिकाचा इथे मेजर ऍक्सिडेंट झालाय हळगावकर अरे काय झालंय काय कसला प्रॉब्लेम झालाय अरे तो कार्तिक काय म्हणत होता इंद्रा अरे काय झालं काय म्हणतोय कार्तिक का रडतोय तो कार्तिक काय झालंय अरे दीपिकाला टेम्पोने उडवलंय
तिचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, रक्त खूप वाहतंय. काही होणार नाही. दीपूला काही होणार नाही, काही नाही. काय झालं? सर रिक्षा आली. मालती ताई, सर लवकर निघायचं का? चला ना, रिक्षा आली आहे. ये.
सानू शांत बस. सानू शांत बस. अगं गर्दी बघ केवढी आहे. शांत बस. सानू शांत बस ग. काही करू नको प्लीज प्लीज. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेतो. शांत बस. शांत बस. बघा काय झालं तिचा विचार. कार्तिक सानिका दादा आलाय. ऐक, दादा आलाय. दादा आलाय. काही बोलू नको. मी सगळं सांभाळून घेतो. दादा. मॅडम 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 डोळे उघडा. डोळे उघडा ना मॅडम. मॅडम डोळे उघडा. नाही काय झालं मॅडम? मॅडम मॅडम प्लीज डोळे उघडा ना. मॅडम मी आलोय आता. डोळे उघडा प्लीज. अरे दादा बघ ना, आपल्या दीपूला टेम्पोने उडवलं. त्या ड्रायव्हरला पकडण्याचा मी प्रयत्न केला, पण हरामखोर तो पळून गेलो. केला होता मी मॅडम डोळे उघडा. चला